नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची एकाचदा प्रमाणात तात्पुरती यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर पाहू शकता 25/4/2026. थोडक्यात सूचना वाचून घेऊत, जेणेकरून आपल्याला पाहायला मिळेल काय सूचना आहेत काय नाही. सो बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड या स्थापनेवरील 165 सशस्त्र पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी दिनांक 16 मार्च ते 22 एप्रिल 2026 रोजीपर्यंत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड येथे उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. तर बघा, मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार एकाचदा या प्रमाणात लेखी परीक्षेकरता प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी अधीन राहून करण्यात आलेली आहे. तर ही कलम आहेत वगैरे. नंतर बघा, लेखी परीक्षेकरता एकाचदा प्रमाणात पात्र प्रवर्गनिहाय उमेदवारांची यादी महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळ या तसेच राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र संकेतस्थळ यावर पोलीस भरती शीर्षांतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखी परीक्षा पात्र यादीमध्ये उमेदवारांना काही हरकती असल्यास दिनांक 26 एप्रिल 2026 6 वाजेपर्यंत समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड यांच्या कार्यालयात समक्ष लेखी स्वरूपात अथवा या ईमेल ID वर किंवा या दूरध्वनीवर सादर कराव्यात. जर काही आक्षेप असेल तर नक्कीच तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा मॅसेज वगैरे करू शकता ईमेल ID मध्ये. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, अंदाजित आपण कट ऑफ आज सकाळीच घेतलेला होता, जे की अंदाजित म्हणजे करेक्ट ठरलेला आहे. जे की आपण EWS 93, SC ST 95, नंतर ओपनचा 97 95 असा म्हटलेला होता. तर पाहू शकता कट ऑफ किती लागलेला आहे. पूर्ण कॅटेगरी 95 अँड EWS 93 अँड ओपनचा 97 असा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. अँड नंतर रिझर्वेशनचा तुम्ही खाली पाहून घेऊ शकता. सो हे पण बघा, पाहू शकता एकूण रिक्त जागा किती आहेत यामध्ये अँड उमेदवार किती बोलवलेले आहेत. सो पाहू शकता लेखी परीक्षा निवड यादी संख्या तक्ता हे एवढे विद्यार्थी, जे की बघा SCचे 408 सर्वसाधारण, नंतर ST 215, तर एकूण मिळून 4710 विद्यार्थी अँड हे रिझर्वेशनचे काही विद्यार्थी. सो पूर्ण टोटल विद्यार्थी बघा 5574 विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत, जे की आपल्याला पाहायला मिळतील. तर पाहू शकता यामध्ये उमेदवार बघा, ओपन कॅटेगरी यामध्ये लेखी परीक्षेकरता एकाचदाप्रमाणे पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी, ॲप्लिकेशन ID पाहायला मिळेल, विद्यार्थ्यांचे नाव, देन जन्मतारीख पाहायला मिळेल अँड चेस्ट नंबर, देन आपल्याला मैदानी चाचणीमध्ये मिळालेले मार्क पाहायला मिळतील अँड रिझर्वेशन शेवट. सो बघा किती विद्यार्थी, 11 विद्यार्थी आहेत ओपनमध्ये, ज्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत मैदानी चाचणीमध्ये. देन आपल्याला 98 गुण पाहायला मिळतील आणि नंतर 97चे विद्यार्थी अँड कट ऑफ पण ओपनचा 97 लागलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जागेच्या अनुसार काही विद्यार्थी जास्त पण म्हणजे असं लेखी परीक्षेसाठी एकाचदाप्रमाणेचे त्यांनी म्हणजे असं क्रायटेरिया म्हणलेला आहे, परंतु जास्त विद्यार्थी पण तुम्हाला पाहायला मिळतील, कारण खूप विद्यार्थ्यांना 97 जर मार्क असतील अँड कट ऑफ जर 97चा लागला असेल तर विद्यार्थी जे 97 मार्क मिळालेले आहेत तर त्यांचा पूर्ण या यादीमध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थी कमेंट वगैरे करतील की सर कट ऑफ वगैरे म्हणजे लेखी परीक्षेसाठी एकाचदाप्रमाणे विद्यार्थी नसून खूप जास्त आहेत. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली आपण पाहून घेऊत अँड विद्यार्थ्यांचे नाव पण थोडक्यात पाहून घेऊत. आपण 100 ज्यांना मिळालेले आहेत तर त्यांचे नाव घेऊच. बघा तुम्ही एवढे विद्यार्थी पाहिला असाल आणि त्यामध्ये तेच विद्यार्थी फक्त 100 गुण मिळवलेले आपल्याला पाहायला मिळतील. सो त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तर केलं पाहिजेच. देन 98 97 अशी गुण मिळालेले आहेत. अँड विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण पुढील अपडेट्स आपण नक्कीच देत राहू. जे की खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांनी
विश्वास ठेवून सबस्क्राईब वगैरे केला आहे अँड अपडेट पण आपण वेळोवेळी देत आहोत, तुम्ही तर पाहतच असाल. सो बघा ओपन प्रकल्पग्रस्त असे विद्यार्थी. नंतर आपण खाली कॅटेगरी जे पाहून घेऊ ती SC ST. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सो विद्यार्थी इथे पण आहेत बघा, 100 एक्स सर्व्हिसमॅन आहेत जे की यांनी पण आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत, पाहायला मिळतील. खुला प्रवर्ग, होमगार्ड. सो हे रिझर्वेशनचे आहेत विद्यार्थी. नंतर बघा EWS कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळेल जे की 95 मार्क कट ऑफ. EWS 93 लागलेला आहे, सॉरी. सुपनील, मुस्लिम, फरान असे विद्यार्थी आहेत, यांनी 95 गुण मिळवलेले आहेत. जे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत तर त्यांचं अभिनंदन. आणि नक्कीच लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला ठेवा जेणेकरून सिलेक्शन होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. PYQ वगैरे करा जेणेकरून तुम्हाला एकंदरीत अंदाज मिळेल की क्वेश्चन कोणते आणि कसे येत आहेत. जे की आत्ता पुस्तूरचे झालेले यावर्षीचे SRPFचे क्वेश्चन पेपर पण सोडवा. अँड लवकरच लेखी परीक्षेसाठी सूचना तर येतीलच. अँड यामध्ये काही चेंजेस, आक्षेप वगैरे घेतले तर यामध्ये बदल होऊ शकतो किंवा हीच अंतिम यादी पण असू शकते. EWS जनरल अँड PDF टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे. मी आलेल्या टाकलेली होती परंतु व्हिडिओ थोडंसं उशीरच बनवत आहे. सो थोडंसं वर्क होतं त्यामुळे. सो चला म्हटलं अपडेट देव विद्यार्थ्यांना. आणि आज सकाळीच अंदाजित कट ऑफ घेतलेला होता जे की ठीक ठरला आहे, जेणेकरून अंदाजित कट ऑफ बरोबर ठरलेला आहे थोड्यात, जे की तुम्ही ती पण व्हिडिओ पाहू शकता. कारण ॲनालिसिस करूनच बनवलेलं होतं अँड डेली अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत होतो. अँड काही विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट पण केली होती की म्हणजे मीच म्हटलं होतं की अंदाजित कट ऑफ घ्यायचं आहे किंवा नाही, येस किंवा नो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येस काही म्हटले, त्यामुळे चला म्हणलं माहिती देऊनच टाकूत. सो लास्ट इयरच्या अनुषंगाने कट ऑफ जास्त लागलेला आहे, कारण लास्ट इयर जागा पण खूप जास्त होत्या, 224 समथिंग. अँड यावर्षी 165 आहेत, जे की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल. सो विद्यार्थी मित्रांनो, हे OBC आहे, यामध्ये आपण कट ऑफ पाहिलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच.